आपण सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी. तर माझं नाव आहे कविता महाजन, MBA डबल ग्रॅज्युएट आणि एका शाळेमध्ये PR काम करत आहे. मी मागच्या 20 वर्षापासून P3Y शक्तीचा लाभ घेत आहे. तर P3Y शक्ती आणि डॉक्टर अजित ची गोष्ट ऐकून माझे कई सारे काम बनलेले आहेत, चिंता दूर झालेले आहेत आणि माझं मिशन असं आहे की इतकी लाभदायी P3Y ची जे शक्ती आहे त्यांना घराघरापर्यंत पोहोचवायचं आहे. तर आजचा मंगळवारचा हा क्लास म्हणजे ह्या P3Y च्या क्लासमध्ये आपण P3Y ची शक्ती घेऊन कसं सुखी होऊ शकतो त्याचे बेसिक स्टेप्स आपण शिकवत असतो आणि परमजीची शक्ती पूर्ण आठवड्यासाठी घेत असतो. ह्या क्लासला डॉक्टर अजितचे विशेष आशीर्वाद आहे की जेही व्यक्ती हा क्लास अटेंड करणार त्यांचं पूर्ण आठवड्यात छान, आनंदित आणि सुखद जाणार, त्यांची इच्छा लवकरात लवकर पूर्ण होणार आणि त्यांना जेही काम नेमलेले आहेत किंवा जेही प्रोफेशन आहे त्याच्यामध्ये त्यांना सक्सेस मिळणार. तर हे डॉक्टर अजितने ह्या क्लासमध्ये आशीर्वाद दिलेला आहे. तर ह्या क्लासमध्ये जेही लोक अटेंड करत आहे, जे आता अटेंड करत आहे आणि जे लोक यूट्यूबला अटेंड करत आहेत त्या सगळ्यांचं ह्या क्लासमध्ये स्वागत. तर तुम्ही खूप भाग्यशाली आहात की तुम्हाला P3Y सारखी एक महान शक्ती मिळालेली आहे. तर हे जे तुम्ही सगळे खूप भाग्यवान आहात की तुमचे देवी देवता किंवा गुरु जेही असतील ते जेव्हा प्रसन्न झाले, तुमची भक्ती फळाली, तेव्हा P3Y शक्ती तुम्हाला मिळाली. आणि त्याच्याहून जास्त जेही व्यक्ती हे क्लास अटेंड करत आहे त्यांनी हे क्लास अटेंड करण्याची इच्छा झालेली आहे तर ती भाग्यशाली आहे. ह्या सर्वांचं हार्दिक स्वागत ह्या क्लासमध्ये. आणि प्रत्येक व्यक्तीमध्ये आपल्याला गुणदर्शनच करायचे आहे. तर ह्या क्लास सुरुवात करण्याच्या आधी करूया आपण परमजीचं मानसिक पूजन. तर त्वमेव माताचा श्लोक बोलू आणि त्यानंतर मी तुम्हाला वाक्य बोलवेल तसं बोलायचं आहे. बोलूया. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव देव. हे परम जी, मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजच्या ह्या मंगळवारच्या क्लासमध्ये आपली शक्ती द्या, माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा. हा P3Y शक्ती जे आहे त्याला घेऊन त्याचा जास्तीत जास्त सदुपयोग करू आणि माझ्या आयुष्याला सुखद, समृद्ध आणि चांगलं बनवू असं करा. माझं टेन्शन, डिप्रेशन दूर करा. ह्या क्लासमध्ये आपली विशेष शक्ती द्या. तर ह्या क्लास अटेंड करताना आपल्याला तीव्र इच्छा ठेवायचीच आहे की मला माझी इच्छा पूर्ण करायचीच आहे. तर त्याच्यासाठी जे काही करावं लागेल ते मी करेल, कितीही मेहनत करावी लागेल ते मी करेल. P3Y क्लास अटेंड करावा लागेल तेही करेल, आज्ञाचं पालन पण करेल, पण माझी इच्छा पूर्ण व्हायलाच पाहिजे. हे अशी तीव्र इच्छा ठेवायची आहे. P3Y शक्तीने 75% पेक्षा जास्त इच्छा पूर्ण होतात. 10 पप्र केले त्याच्यातले 8 इच्छा नक्कीच पूर्ण होतील. तर पप्र हे जगामध्ये कुठेही काम करते. घराच्या आतमध्ये, बाहेर किंवा कुठल्या जागावर तुम्ही गेलेले आहात, आंघोळ केलेलं नाहीये, काही ह्याच्यामध्ये कुठलाही बाध पण नाहीये आणि कुठल्याही जागावर पप्र काम करतात. पप्र 24 तास काम करतो आणि पप्र हे कमी खर्चात, कमी समयमध्ये आणि कमी मेहनतात काम बनवून देतात. तर P3Y हे परम विज्ञान आहे. ह्याच्यामध्ये कुठलाही कष्ट नाही, नष्ट नाही आणि ठगेती नाहीच नाही. पण हे P3Y शक्ती जर तुम्हाला स्वतःमध्ये घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी काही स्टेप्स आहेत की जे आपल्याला फॉलो करावे लागणार. म्हणजे काय की आपल्याला P3Y शिकण्यासाठी आपली पात्रता काय असायला पाहिजे, तर पहिली प्रामाणिकता, आज्ञांकितता, नम्रता आणि वीरता. हे 4 गुण जर तुमच्यामध्ये असेल तर P3Y शक्ती तुम्ही एकदम इझिली ॲक्सेप्ट करू शकाल आणि हे त्याला तुम्ही घेऊन एकदम पटापट पुढे जाऊ शकाल.
आता एक माता होती, ते मला विचारत होती, ह्याच्यातला ना एक गुण माझ्यामध्ये नाहीये, तर मी काय करू, मला शक्ती नाही मिळणार का? तर नाही, असं नाहीये. P3Y शक्ती तुम्ही फॉलो करत राहा. हे 4 गुण नसेल ना, तरीही ते तुमच्यामध्ये येऊन जाईल. आणि इच्छा ठेवा की मला हे 4 गुण पाहिजेच पाहिजे. प्रामाणिकता, ह्या सृष्टीमध्ये, ह्या संसारामध्ये प्रामाणिकता असायलाच पाहिजे. ह्या व्यक्ती डायमंड असतात. ह्या P3Y म्हणजे P3Y ह्या गोष्टीसाठी. त्यानंतर आज्ञांकितता, जेही सांगण्यात येत आहे तसं करत जा, फॉलो करत राहा. तर्क वितर्क ह्याच्यामध्ये खूप आपण टाइम वेस्ट करतो. आणि काय आहे म्हणजे असं असतं ना, खूप विचार केलं, पण त्यानंतर काय म्हणजे कळतच नाही, आणि जे मार्ग दाखवलेला असतो ना त्याच्यासाठी आपण पूर्ण फोकस नसतो. सेम एक्झॅक्टली तसंच आहे, की जे सांगण्यात येत आहे ते प्रॉपरली फॉलो करा, नक्कीच तो तुम्हाला रिझल्ट मिळणार. ते आज्ञांकिता. नम्रता, कितीही मोठे झाले, पैशांनी झाले, हुद्द्यांनी झाले, P3Y करतांसमोर प्रत्येक वेळा विनम्र असावे. आणि त्यानंतर वीरता, तुमचे काम झाले, परमजीने तुमची इच्छा पूर्ण केली, की लोकांना सांगायचं की अरे हा, हे एक शक्ती आहे की ज्याच्याने आपली इच्छा पूर्ण होऊ शकते, माझी झालेली आहे, तुझी पण होईल, हे लिंक आहे, ह्याला बघून घे. तुमचं काम तुम्ही करा. आपण चांगल्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला जातो ना, तेव्हाही सांगतो अरे त्या रेस्टॉरंटमध्ये ना जेवायला खूप छान भेटतं. तर रेस्टॉरंट आपल्याला काही पैसा पण देत नाही, आपला फेम पण देत नाही, किंवा दुसऱ्यांदाच गेल्यावर फुकटमध्ये जेवायला पण घालत नाही, म्हणजे आपल्याला अजून म्हणजे आपल्याकडे बिल घेणारच आहे, तरी आपण हे गोष्ट करतो. पण ज्या गोष्टी आपल्याला मिळालेली आहे, P3Y शक्तीने आपल्याला मिळालेली आहे, शांती आहे, इच्छा पूर्ण झालेली आहे, किंवा रोग तकलीफमध्ये तुम्हाला राहत मिळालेली आहे, इव्हन बाकीची इतर कुठली इच्छा आहे, तर ते बोलण्याची वीरता. आणि नसेल, P3Y करत राहा, हे होऊन जाईल. तर आपण परमजी हे पॉवर हाऊस आहे, तर परमजीचं आपण मानसिक पूजन केलं, तर त्याच्यासाठी फूल वगैरे आणणे गरजेचं नाहीये. निराकार आणि साकार हे दोघं स्वरूप आहे. निराकार म्हणजे हे मागे मी दिलेलं आहे, किंवा हे 1 ते 11 वाक्य, हे निराकार स्वरूप आहे. ज्यांना निराकार स्वरूप आहे, मला कुठल्याही स्वरूपामध्ये परमजीला बांधायचं नाही, ओके, तर हे 1 ते 11 वाक्य ॲज इट इज जे आहे ते, हे परमजीचे निराकार स्वरूप. आणि ज्यांना हा साकार स्वरूप बघायचं आहे, तर त्यांनी स्वतःची 10 इच्छा पूर्ण करायची पात्रता करायची आहे. ही पात्रता आहे. बिगर पात्रता काही भेटलंही तरी आपल्याला कळत नाही. ते म्हणतात ना, जप तप तपस्या करावी लागते. त्याच्याने काय होतं, भक्ती नाही होत, त्याच्याने तुमच्यामध्ये पात्रता येते, की जेव्हा देव दर्शन देतो तेव्हा तुमच्यामध्ये पात्रता असेल. तर तसंच 10 इच्छा तुम्ही पूर्ण करा, त्या शक्तीला घ्या, त्या शक्तीमुळे आपली इच्छा पूर्ण करा, आणि त्यानंतर पात्रता मिळवा परमजीच्या फोटो किंवा परमजीच्या साकार दर्शन करण्यासाठी. तर हे परमजी पॉवर हाऊस आहे, जिथून P3Y ची शक्ती निघते. तर P3Y हे अद्भुत सुपर सरळ शक्ती आहे, की जे सगळ्या समाजची इच्छा पूर्ण करू शकते. तर हे एकदम परम विज्ञान बनवलेलं आहे. परमजी म्हणतात, आलसी की कोई इच्छा पूर्ण नाही होती. म्हणजे काय, की मी आज पप्र केला 1 ते 11 वाक्य, परमजी माझे उद्या एक्झाम आहे, पण मी वर्षभर अभ्यास केला नाहीये, तर माझे 75% यायला पाहिजे. मी तुम्हाला 1000 रुपये देईल, किंवा 10,000 घरामध्ये मी प्रचार करेन. नाही होणार. तुम्ही पूर्ण वर्षभर अभ्यास नाही केलाय, मेहनतच केली नाहीये. जिथे आळशी असतात ते परमची इच्छा पूर्ण करतच नाही. प्रत्येक वेळा लक्षात द्या, P3Y शक्तीने तुमची सुखद आणि लाभदायी इच्छाच पूर्ण होणार. तर हे एक अशी इच्छा आहे, की जे तुमचे भगवान, धर्म, देवी देवतांना मानत राहा, आणि त्यासोबतच तुम्ही हे P3Y शक्तीचा पण लाभ घेऊ शकतात. आपले काम झाल्यानंतर कट्टर बनायचं आहे, की P3Y शक्तीने काम बनतातच, आणि परमजीची हे सर्वोच्च शक्ती आणि सत्ता हे त्यांना मानायचं आहे. एक को मानो, एक से मागो, एक हो जाओ. आणि जेही इच्छा आहे ते सगळं पत्रामध्ये मागायचं आहे, आणि बाकी इतर जागांवर आपल्याला सद्बुद्धी मागायची आहे. तर आपल्या आयुष्यामध्ये गुरु, जिवंत गुरु असायला पाहिजे. तर जिवंत गुरु का असायला पाहिजे, कारण की जेही व्यक्ती आपल्याला शिकून गेलेले आहेत, की असं असं करायचं आहे, किंवा असं असं करायचं आहे, मॉडर्न आधुनिक प्रमाणे, म्हणजे नवीन काळ तर नवीन प्रॉब्लेम. आणि असं नसतं की म्हणजे तो जो प्रॉब्लेम तेव्हा होता तोच प्रॉब्लेम आता होईल. 5 वर्ष आधीची मलेरियाची दवा आताच चालणार आहे तसे होत नाही, कारण की त्याच्यामध्ये पण, मलेरियामध्ये पण व्हेरिएशन आहे.
तर त्या व्हेरिएशनला मारायला तशी दवा येते. ऑल सायंटिस्ट, एव्हरीथिंग इज सायन्स, एव्हरीथिंग यू नीड टू थिंक फ्री विथ युअर माइंड. म्हणजे हे तुम्ही असं म्हणजे विज्ञान आहे तसं सांग विचार करा. तर त्याचप्रमाणे जिवंत गुरु असायला पाहिजे, कारण की आत्ताच्या काळामध्ये आपल्याला कसं वागायला पाहिजे, आपण आनंदित कसे राहू शकतो, सुखी कसे राहू शकतो, तुमची जे इच्छा आहे ते आपण कसे पूर्ण करू शकतो. किंवा काही व्यक्ती आहे की ज्यांना जीवनामध्ये ध्येयच माहिती नाहीये की अरे मला आयुष्यात करायचं काय आहे. सेम म्हणजे नॉर्मली लेडीजमध्ये खूप जास्त असतं की ठीक आहे म्हणजे मला मोठं व्हायचं आहे, माझं लग्न होईल, मला पोरं होईल आणि त्यानंतर मी मस्त माझा संसार करणार आहे आणि पुढे जाणार आहे. लेडीज इतकी मोठी महाशक्ती आहे, परमजी म्हणायचे म्हणजे हे माता आहे, जगजननी आहे, त्याच्याकडे इतका पॉवर आहे. तर ज्यांना माहिती नसेल की अरे माझ्या जीवनाचा उद्देश काय आहे, तर पृथ्वीवर शक्तीने तुमच्या तुमच्या आयुष्याचा उद्देश पण कळेल. तर हे सगळं सांगायला आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये गुरु पाहिजे, आणि ते पण जिवंत. तर गुरु कसा पाहिजे, तर ते गर्भगीताच्या 12व्या प्रश्नामध्ये प्रश्नाच्या उत्तरमध्ये दिलेला आहे. तर परमजी गुरु गुरु जिवंत गुरु असण्यासाठी तर आपल्यापेक्षा जास्त एक्सपिरियन्स आणि बुद्धिमान असे आपल्याला गुरु पाहिजे. तर हे P3Y परमजीची हे जे शक्ती आहे P3Y ते आपल्याला शिकवतात डॉक्टर अजित, जे स्वतः MBBS MS DGO लॅप्रोस्कोपिस्ट आहे आणि त्यांनी 12,000 पेक्षा जास्त ऑपरेशन केलेलं आहे आणि एकही ऑपरेशन फेल गेलेलं नाहीये. इतकी महान हस्ती आहे आणि इतके म्हणजे त्यांच्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचा इतका सचोट हे आहे, सॉल्युशन आहे. पण त्या व्यक्तीला बघितल्यावर इतके सोपे आहे, इतके साधे आहे की त्यांना बघून वाटत पण नाही की ही इतकी मोठी डिग्निटरी असणार आहे. तर ते म्हणतात ना, प्रत्येक शक्ती जी आहे ना ते सादगीमध्ये असते, पण ते आपल्याला सहजासहजी कळत नाही. म्हणजे माझ्याकडे पण माझ्याकडे डॉक्टर अजित गुरु म्हणून होते, तर मी भाग्यशाळी आहे की मला तसे गुरु भेटले. आपण भाग्यशाळी आहोत की आपल्याला असे गुरु भेटले की जे परमजी सोबत राहून त्यांनी किती आशीर्वाद मिळवलेले आहेत आणि ते पण आपल्या सुखासाठी. तर आपण असे डॉक्टर अजित यांचं मानसिक पूजन करूया गुरु ब्रह्माचा श्लोक बोलूया. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर हे झाली गुरुवंदना. तर पण डॉक्टर अजितला जे डॉक्टर अजितची गोष्ट ऐकणे म्हणजे त्यांची आज्ञाचं पालन करणं हेच खरी गुरुवंदना आहे. म्हणजे म्हणतो ना गुरुचं खरी आचरण किंवा वंदना जे असते ना ते त्यांच्या आज्ञाचं पालन असतं. तर नक्कीच आपल्याला डॉक्टर अजित जेही काही सांगत आहे ते आपण करूया आणि असं आपण गुरुवंदना करू. आता आयुष्यामध्ये सगळ्यात जास्त जर कोणाला काही गोष्टीची गरज असेल तर ते आहे मानसिक शांती. कधी कधी असं वाटतं की डोकं आपलं ना असं एक्सप्रेस लाईननी पडतंय, एकदम काय म्हणतात त्याला कारखान्यासारखं खट 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 खट, इतके विचार 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 आणि त्या विचाराला काही तथ्य पण नसतात आणि न कामाचे बिनकामाचे आपल्याला हे विचार असतात. आणि खरं विचार म्हणायला गेले तर हे जे विचार आहे हे आपली क्रिएटिव्हिटी आपली बुद्धीला मारतात. तर ह्या विचाराला ह्या मनला आपण काबू करण्यासाठी परमजीने आपल्याला एक दिव्य क्रिया दिलेली आहे, त्याचं नाव आहे परमश्वास. परमश्वास कसं करायचे आहे मी तुम्हाला शिकवत आहे. सरळ ताट बसायचं आहे, गर्दन मस्तक आणि कमर एका लाईनीमध्ये असायला पाहिजे. श्वास घ्यायचा आहे तोंडाने, छातीत भरायचा आहे, नाकात छातीत भरायचं आहे, पोटात नाही, आणि नाकातून श्वास बाहेर काढायचा आहे आवाज न करताना. मी तुम्हाला शिकवत आहे, हे परमश्वास तुम्ही शिकून घ्या. हे झालं एक परमश्वास. असे आपल्याला 10 परमश्वास करायचे आहे. आता हे जे परमश्वास आहे हे सायन्स आहे. श्वास घेतला, डीप श्वास घेतला, ब्रिदिंग घेतली तर आपल्या पूर्ण कोशांमध्ये आपल्याला ऑक्सिजन गेलं. पण खरं हे जे क्रिया आहे ना नॉर्मल क्रिया आहे, प्रत्येक व्यक्ती करत असतात. पण ह्याच्या पॉवर जर तुम्हाला वाढवायची असेल ना, म्हणजे काय बूस्टर, ते म्हणतात की आपण दूध तर पितो पण दूधची शक्ती अजून वाढवण्यासाठी आपण काय ते बूस्टर
ऍड करतो त्याच्यामध्ये, म्हणजे बॉर्नव्हिटा, हॉर्लिक्स, कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियम असतात, आयोडीन असतात, तर ते बूस्ट करतं अजून. सेम तसंच परमजीची हे जे परमश्वासची क्रिया आहे, ह्या क्रियापासून परमजीची शक्ती जेव्हा जुळते तेव्हा हे परमक्रिया होऊन जाते. तर ते कशी जुळते, तर हे 1 ते 11 वाक्य ह्या गुडलक पप्र कार्डमध्ये दिलेलं आहे. जे आहे ते हा परमश्वासमध्ये 1 ते 8 वाक्य जसे आहे तसे बोलायचे आहे. बोलूया. ज्यांना येत नाहीये ते मी बोलवते तसं बोलायचं आहे. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदं शरणं गच्छामि, चरणं शरणं गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, परम श्वासच्या हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझ्या डोक्याला शांतता द्या, टेन्शन डिप्रेशन दूर करा, मी आनंदित राहू असं करा. आता 10 लांब परमश्वास. दस म्हणजे बस. बघा किती शांत वाटतं, एकदम शांतीचा अनुभव होतो. हे 10 परमश्वास. जे व्यक्ती बुद्धिमान आहे, ज्या व्यक्तीला नोटीस करता येत आहे की आपल्यासोबत काय आहे, डोळे, आख, बुद्धी जागृत ठेवायची, की अरे हा मला शांतीचा अनुभव होतोय, शक्ती माझ्यासोबत आहे, ह्या फील करण्यासाठी पण आपल्या सगळी इंद्रिया जागृत पाहिजे. तर हे झालं परमश्वास. आता आपण ऐकणार आहोत डॉक्टर अजितची वाणी. डॉक्टर अजित आपल्याला प्रसाद आणि पाणी सिद्ध करून देणार आहे. तर सगळ्यांनी पाणी म्हणजे ग्लास किंवा बॉटल हे भरून ठेवायचं आहे. जेव्हा डॉक्टर अजित म्हणतील तेव्हा राईट हँडला ते धरून डॉक्टर अजित आपल्याकडनंच ते पाणी सिद्ध करून देतील. तर ऐकूया डॉक्टर अजितची वाणी. परम जी को नमस्कार। परम जी का स्मरण करके आज मई 21 मंगलवार का क्लास अटेंड करने वाले सभी पितृवाईकर्ताओं को डॉक्टर अजीत का सूरत भारत से आशीर्वाद। पप्र पानी, पप्र प्रसाद इत्यादि जिन्होंने प्रसाद दवाई इत्यादि रखे हैं, प्रेम से कहिए परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए, परम जी कृपया स्वीकार कीजिए। शक्ति रखी परम जी ने,
पप्र पानी पप्र प्रसाद बन गया। ग्रहण कीजिए, पितृवय शक्ति पाइए, इच्छाएं जल्दी पूरी कीजिए और शरीर अधिक स्वस्थ बनाइए। परम जीवचन, कोई बकवासी ऐसा कहे कि पिछले क्लास में परम उत्सव में केवल लौकिक ही है, तो उसे कहो कि 3 बार बोल दे कि हे परम जी, मुझे लौकिक नहीं चाहिए। बस उससे खाने की भी तकलीफ पड़ेगी। 1993 मार्च 8 को परम जी ने यह वचन पी3 टीचरों के आगे कहा था कि जिन टीचरों ने परम जी को क्लास में पूछे जाने वाले प्रश्नों के बारे में, तकलीफों के बारे में वर्णन किया था, उसका विवरण बाद में सुन सकते हैं। आज परम जी संवत 30 का वृषभ मास का 8वां दिन है। आज वैशाख शुक्ल 13वीं है। आज व्यतिपात योग दोपहर में 12:30 बजे तक है। तो व्यतिपात योग यह विशेष शक्ति वाला समय होता है जिसमें क्लास अटेंड करने से, परम योग करने से, प्रचार करने से अधिक लाभ, अधिक शक्ति मिलती है। वह गुरु के प्रति भाव बढ़ाने का समय है। गुरु की बात मानने से अधिक शक्ति उसमें मिलती है। कई माताएं ऐसी चिंता करती हैं कि व्यतिपात योग में बच्चे आएंगे तो वो बच्चे शरारती होंगे, उठापाती होंगे। तो यह दूर करने के लिए बच्चे को हर महीने परम जी को अर्पण करें, पत्र ले लें कि बच्चे का शरीर का, मगज का, बुद्धि का अच्छा विकास हो, वह शांत बने, शरारती छोड़ दे, नहीं करे, पढ़ाई में होशियार बने इत्यादि। जो भी मांगना है सब हर महीने मांगे, प्रचार भी करे उसी हेतु। और बच्चों की परम जी के ढंग से परवरिश करें, उसे सत्य सिखावें, पितृवाई संस्कार दें और गलत लाड़ नहीं करें, ओवर केयरिंग नहीं करें, उसे मजबूत बनावें ताकि वो 20 साल की उम्र में अपने पांव पर खड़ा हो जाए। ऐसे तो बच्चा 12वीं के बाद में ही, वेकेशन से ही कुछ कमाने लग जाना चाहिए। और वेकेशन का प्रयोग सिर्फ घूमने में नहीं, लेकिन पैसे कमाने में भी करना चाहिए। और कोई काम छोटा नहीं है, जिसे पैसा मिलता हो तो वो काम करना चाहिए, लेकिन समाज को नुकसान हो वैसे कार्य नहीं करना। तो मेहनती कार्य करें और कुछ कमाएं ताकि वो मेहनती बने। विदेश में जो लड़के मेहनत करते हैं और साथ में पढ़ाई भी करते हैं, वैसे तो ऐसे ठीक ढंग से परवरिश करेंगे तो बच्चा उतापाती नहीं रहेगा। आज ऋषि जयंती है, दिन महात्म्य बाद में सुन सकते हैं। गुरुवार को इनकम वृद्धि पितृवय क्लास सुबह 7 बजे गोकुल नगर पितृवय मेन सेंटर में। आज दोपहर में 4 बजे योगिनी माता के पुत्र शिवम के नए घर में पितृवाई यज्ञ क्लास शांति के लिए है। कैनाल रोड पर उनका घर है। तो राजन पाल इत्यादि एरिया में, रांदे रोड एरिया में रहने वाले व्यक्ति यह क्लास अवश्य अटेंड करें। ऑनलाइन भी रिले होगा, अटेंड कीजिए। अच्छा घर जल्दी होगा। और नए घर में पीछे वास्तु यज्ञ कराना खूब लाभ में रहता है। और रविवार को मई 26 को
शाम को 7 बजे पृथ्वी मेन सेंटर में रोग निवारण क्लास होगा और सुबह में 8:30 बजे जागनाथ नवापुरा गुलवाड़ पृथ्वी ब्रांच सेंटर में वार्षिक यज्ञ क्लास होगा। तो नवापुरा गुलवाड़ में खूब प्रचार कीजिए, वहाँ घनी आबादी है और जो यज्ञ क्लास अटेंड करेंगे उनका पितृदोष निवारण होगा और रुका हुआ काम जल्दी बन जाएगा। और 10:30 बजे कांताबेन रंगूनवाला की यहाँ उनके घर में साल में एक बार यज्ञ होता है, वो यज्ञ होगा। जिनका जन्मदिन है उनको शुभ जन्मदिनम तुभ्यम। जो भी क्लास के होस्ट बने हुए हैं उनको आशीर्वाद। अपने क्लास को लाइक कीजिएगा, शेयर कीजिएगा, कमेंट कीजिएगा और अपनी चैनल एक या अधिक व्यक्तियों में सब्सक्राइब कराइएगा। परम जी को अर्पण। शरणम शरणम गच्छामी। तर हे होती डॉक्टरजीची वाणी। निमंत्रणमध्ये त्यांनी सांगितलं प्रत्येक गुरुवारी सकाळी 7 वाजता इन्कम वृद्धी क्लास होतो, हे नक्कीच आपण अटेंड करायचं आहे। पुढे आहे पप्र। तर पप्र म्हणजे काय? इच्छापूरक संकटमोचन। हे कुठलाही पप्र म्हणजे सिंपल भाषामध्ये बोलायला गेलो तर ह्याच्यामध्ये दिलेले 1 ते 11 वाक्य हे पप्र आहे। ह्याच्यामध्ये जेही वाक्य दिलेले आहे ते कुठलाही श्लोक मंत्र नाहीये तर आणि कुठली भाषा पण नाहीये। म्हणजे सहज आपली भाषामध्ये बोलायला गेलो तर हे फक्त एक पासवर्ड आहे। पासवर्ड म्हणजे कशाचा? की जे सिद्धीला आपल्याला बोलवायची आहे, परमजीची पितृवायची शक्तीला, तर त्याचा एक कोड आहे। तर हे कोड हे 1 ते 8 वाक्य। तर परमजी हे पप्र खूप सोपं आहे। 1 ते 8 वाक्य जसे दिलेले आहे तसेच आपल्याला बोलायचे आहे। 9व्या वाक्यामध्ये कुठल्याही प्रकारची इच्छा, जसं की करिअर करायचं आहे, पैसे कमवायचे आहे, चांगली जॉब मिळवायची आहे किंवा चांगल्या जाग्यावर तुम्हाला अजून उन्नती करायची आहे, प्रमोशन मिळवायचं आहे, घरामध्ये सुख शांती समृद्धी वाढवायची आहे, रोग तकलीफ बिमारी दूर करायची आहे, ग्रह नक्षत्र काही अडचणीत आहे किंवा कुठे तुम्ही जात आहात मीटिंग सक्सेसफुल करायची आहे किंवा स्वतःची पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट करायची आहे, आध्यात्मिक उन्नती करायची आहे, कुठल्याही प्रकारची इच्छा, पण ते इच्छा चुकीची नसावी। हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आणि वी आर मॅच्युअर की आपल्याला माहिती आहे की कुठली इच्छा चुकीची आहे। म्हणजे समोरच्या व्यक्तीने नवीन गाडी आणलेली आहे तर हे गाडी त्याची खराब होऊन जाओ किंवा चोरीला होऊन जाओ किंवा ह्याचं घर खूप मोठं आहे तर ते कोसळून जाओ, हे इच्छा अशी काही पूर्ण होणार नाही। हा, तुम्हाला गाडी भेटायला पाहिजे, तुम्हाला मोठी गाडी पाहिजे किंवा तुम्हाला चांगलं घर पाहिजे, हे इच्छा नक्की पूर्ण होईल सगळं नियमानुसार। तर हे P3Y ह्याच्यातले जे महत्त्वाचं पप्र जे आहे हे तुम्हाला मी सांगितलं। तर त्याच्यामध्ये 1 ते 8 वाक्य जसे आहे तसे 9व्या वाक्यामध्ये आपली इच्छा, दिवसामध्ये कितीही इच्छा आपण बोलू शकतो। 11व्या वाक्यामध्ये आपल्याला काही त्या इच्छा साठी परमजीला समर्पण करायचे आहे, पैसे। तर जशी इच्छा तसे पैसे तुम्ही बोलू शकतात। 5 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 100 लाख, किती रुपये तुम्ही बोलू शकतात। एक फूल पाणी किंवा एक फूल किंवा 1 लिटर पाणी हे पण तुम्ही परमजीला ऑफर करू शकतात। 11वा वाक्य, 10व्या वाक्यामध्ये तुम्ही पैसे कमी बोलले चालेल। 11वा वाक्य परमजीला खूप अतिप्रिय आहे, ते आहे प्रचार। तुमची इच्छा पूर्ण झाली की तुम्ही किती लोकांमध्ये प्रचार करणार? आता प्रचार म्हणजे काय असतो की जसं मी सांगितलं ना तुम्हाला, रेस्टॉरंट, अरे तिकडचं जेवण खूप छान आहे, हे बघ मी हे इच्छा मागितलेली होती की माझी एक मीटिंग असेल ते सक्सेसफुल व्हावी, ते सक्सेसफुल झाली। तर कशी झाली? तर मी हे पप्र घेतलेला होता, माझं डोकं दुखत होतं, डोकं दुखायचं थांबलं, माझं चांगलं करिअर बनणं, रोग तकलीफ बिमारी दूर झाली, माझे मुलं जे आहे ते चांगल्या अभ्यासात लागले, कुठल्याही प्रकारची इच्छा पूर्ण झाली आहे ते लोकांना सांगणे। तुला माहिती पाहिजे का? तर हे जे आहे कॉन्टॅक्ट नंबर ते त्याच्यावर कॉन्टॅक्ट कर किंवा आपल्याकडे हे 5 गुडलक पप्र कार्ड करायचे, हे घे, गुडलक पप्र कार्ड तुला देते, 1 महिना तुमचा चांगला जाईल। हा तुमचा प्रचार आहे। प्रचाराने खूप फायदा होतो, तुमचे पुण्याचे जे ढीग असतात ना ते वाढतात आणि पापचे ढीग असतात ते काही कमी होत नाही किंवा संपत नाही, पण त्याला आपल्याला सक्षमता भेटते कारण की आपल्या पुण्याचं पहाड आपण ऑटोमॅटिकली वाढवतो। क्लास अटेंड करत राहा म्हणजे हळूहळू ह्या सगळ्या लॉजिक्स पण तुम्हाला कळणार। तर आपण करूया 1 आठवड्याचं पूर्ण पप्र की आपलं जे पूर्ण आठवडे आहे ते चांगलं जायला पाहिजे। तर बोलूया आपण 1 ते 8 वाक्य।
जे नवीन आहेत त्यांना कळत नसेल तर हरकत नाही, तुम्ही अजून 2 ते 3 क्लास अटेंड केले की तुम्हाला नक्कीच कळणार. आणि जर अजून तुम्हाला शिकायचं आहे तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट पण करू शकतात. ओके. आणि पप्र घेण्यामध्ये पण जर तुम्हाला अडचण येत असेल तर तुम्ही मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात. 1-2 पप्र घेतल्यानंतर तुम्ही स्वतः हे पप्र घेऊ शकणार आहात. तर बोलूया आपण वाक्य 1 ते 8. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणम गच्छामि, चरणम शरणम गच्छामि। हे परम जी, मुझ पर कृपा करो। सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ। परम जी, पुढचे 7 दिवस, पुढचे मंगळवारपर्यंत माझे सगळे दिवस चांगले जाओ। माझी जेही इच्छा आहे ते पूर्ण करा। घरामध्ये सुख, शांती आणि समृद्धी वाढवा। प्रत्येक व्यक्ती, घराचे सदस्य त्यांच्यामध्ये मनमेळ राहो असं करा। जेही ग्रह प्रॉब्लेम आहे किंवा वाईट नजर आहे त्याच्यातने माझ्या फॅमिलीची रक्षा करा। पूर्ण आठवडा आनंदित आणि खुशखुशाल जाओ। टेन्शन, डिप्रेशन कमी येऊ। रोग, तकलीफ, बिमारी मध्ये आम्हाला राहत द्या आणि जर आलं तर पप्र पाणीने बरं करा। हा पूर्ण आठवडा परमजी मी आपल्याला अर्पण करते। पूर्ण आठवडा चांगलं जाओ असं करा। इच्छा पूर्ण होते ही पकर मध्ये 10 रुपये किंवा जी तुम्हाला बोलायचे असेल ते बोलून घ्या। किंवा 1 लिटर पाणी किंवा 1 फूल परमजींना देईल। वाक्य नंबर 11. इच्छा पूर्ण होते ही पकर में पुढच्या मंगळवारचा क्लास अटेंड करेल आणि 2 नवीन व्यक्तींमध्ये परमजीच्या सायंटिफिक ए ग्रेडचा प्रचार करेल किंवा हे 2 गुड लक पप्र कार्ड ऑफर करेल। हे झालं पप्र। तर पप्र पूर्ण झाल्यानंतर कृतज्ञता ठेवायची आहे। भरपूर असे लोक आहे परमजी तर देणारे आहेत, तर त्यांचे किती लोकांची ते इच्छा पूर्ण करत पूर्ण करतात। पण कसं असतं, एकदा आपली इच्छा पूर्ण झाली की आपण विसरून जातो। आपण कृतज्ञ पण राहत नाही की अरे ज्या व्यक्तींसोबत माझी इच्छा पूर्ण झाली, मी इतक्या त्रासमध्ये होतो, त्या त्रासने मला बाहेर काढले आहे, तर तशी शक्तीसोबत तर मला कृतज्ञ राहायलाच पाहिजे। तर कृतज्ञ आणि प्रामाणिक। तर आपल्याला जेव्हाही आपली इच्छा पूर्ण झाली की परमजीला निवेदन करायचे की थँक्यू होलीनेस परमजी की तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली। ने मोठी इच्छा जेव्हा पूर्ण होते तेव्हा सगळ्यात पहिले जे आपण इन्फॉर्मेशन द्यायची आहे ते आहे डॉक्टर अजित किंवा ज्यांनी तुम्हाला पप्र करवलेलं आहे ते, त्यांना पण तितकाच आनंद होतो की अरे वा तुमची इच्छा पूर्ण झाली। तुम्ही कुणाच्या प्रेरणा पण बनू शकतात। प्रामाणिकता म्हणजे जेही तुम्ही पैसे बोललेले आहात ते पैसे फॉर्म मध्ये तुम्ही डिपॉझिट करायचं आहे। तुमच्याकडे समोर कोणीही मागायला येणार नाही, तर आपल्यालाच प्रामाणिकता ठेवायची आहे। आता करूया परमनाद। तर हे परमनादचे लाभ काय आहे, तर इच्छा लवकरात लवकर पूर्ण होते, बुद्धी विकास होतो, व्यसन मुक्ती होते, रात्री चांगली झोप येते आणि आध्यात्मिक अनुभव होतात। तर आपला बुद्धी विकास असणे खूप गरजेचे आहे, कारण की आपला बुद्धी विकास होत नाही ना, म्हणून आपल्याला लोक काय सांगतात, काय करायचं आहे आयुष्यामध्ये, कसं पुढे जायचं आहे हे आपल्याला कळत नाही। बुद्धी विकास झाला की ऑटोमॅटिकली आपल्याला सगळं कळायला लागतं। फॉर एन एक्झाम्पल, जेव्हा आपल्याकडे लहान बाळ असतो ना, तर तेव्हा आपण अरे त्याला काही समजत नाही, त्याला काही समजत नाही, मग जेव्हा तो आपल्यासोबतच आपल्याला त्यांचे टेंट्रम आपल्याला जेव्हा यूज करतात ना, तेव्हा आपण बोलतो ह्याला तर सगळंच कळतं, किती हुशार आहे गळ्या, त्याला सगळंच कळतं असं। तर त्याचा बुद्धी विकास होतोय ना, हे तुम्ही पण नोटीस करतात। तर हे बुद्धी विकास कधी थांबत नाही आणि आपण जाणून बुजून थांबवतो की आता आपण मोठे झालो, आता आपल्याला सगळंच येतं, काहीच येत नाही। तर हा बुद्धी विकास चांगल्या पद्धतीने होणे गरजेचे आहे। त्याच्यासाठी परमनाद हे खूप चांगली क्रिया आहे। तर ते कसं करायचं आहे, सरळ ताट बसायचं आहे, जसं परमश्वास मध्ये बसले होतो तसं। श्वास पण तसाच घ्यायचा आहे जसं परमश्वास मध्ये घेतला। दात असे जसे ब्रश करतो त्यानंतर श्वास लांब घ्यायचा आहे, छातीत भरायचा आणि नाकातून श्वास बाहेर काढताना भवरा जसा गुंजन करतो तसं गुंजन होतं। तर मी तुम्हाला एक परमनाद करून दाखवत आहे, तर ते तुम्ही सगळे शिकून घ्या।
हे आहे एक परमनाद. असे आपल्याला 3 परमनाद करायचे आहे. तर परमनाद नाकातून बाहेर सोडताना आपले होठ बंद होऊन जातात. ओके. आणि ज्यांना येत नसेल हरकत नाही, तुम्ही आता जे मी तुम्हाला शिकवलं तसं करून घ्या. परत हा जो क्लास आहे ह्याची लिंक मी यूट्यूबला टाकणार आहे, तुम्ही परत हे क्रिया शिकू शकतात. आणि कोणाला अशी इच्छा असेल की नाही मला अजून डीपली आणि क्लिअरली शिकायचं आहे तर मला पर्सनली कॉन्टॅक्ट करू शकतात. जे व्यक्ती ऑनलाईन बघत आहे ते पण, जे आता तुम्ही ऑनलाईन आहेत ते पण. तर नवीन व्यक्ती ज्यांना कळत नसेल तर ॲटलिस्ट त्यांनी मिनिमम 2 महिने तरी कंटिन्यू हा क्लास अटेंड करावा, की जेणेकरता तुम्हाला ॲटलिस्ट बेसिक क्लिअर होईल आणि त्यानंतर जेही शिकवण्यात येत आहे ते तुम्हाला प्रॉपरली येत जाणार. ओके. तर जसं मी सांगितलं हे तर क्रिया आहेच, तर त्यासोबतच आपल्याला जोडायचं आहे परमजीची शक्ती. तर ते आहे हे 1 ते 8 वाक्याने. बोलूया 1 ते 8 वाक्य. परमं शरणं गच्छामि, हंसं शरणं गच्छामि, अद्वैतं शरणं गच्छामि, आनंदम शरणं गच्छामि, चरणम शरणम गच्छामि. हे परम जी मुझ पर कृपा करो. सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, परम योगची हे क्रियामध्ये आपली शक्ती द्या, मनाला शांती द्या, माझी आध्यात्मिक उन्नती करा, मला रात्री चांगली झोप येऊ द्या, माझी मोठी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा, माझा बुद्धी विकास करा, सद्बुद्धी द्या. P3Y शक्तीचा अधिकतम लाभ घेऊ आणि अधिकतम सुखी हो. 3 लांब परमनाद, डोळे बंद. मस्तीच नमून आपली सगळी इच्छा मागून घ्या. बघा किती छान वाटतं, एकदम शांत. हे शक्ती आपण आपल्या सोबत ठेवू शकतो. तर सकाळ, दुपार, संध्याकाळ हे 3 वेळा तर परमनाद करायचेच, पण विशेष परमनाद पण तुम्ही करू शकतात 3 वेळा. आणि सकाळ, दुपार, संध्याकाळ म्हणजे जेव्हा सकाळी उठले तेव्हा, दुपारी 12 वाजता, संध्याकाळी 7 वाजता, हे तर करायचेच करायचे. संध्याकाळचं तर लक्ष्मी परमनाद असतो, तर आपल्या घराचा दरवाजा उघडून आपल्याला हे परमनाद करायचे आहे. त्यानंतर 5 परमनाद कसेही करू शकतात, पण हे 3 परमनाद जे नवीन लोक आहे त्यांना माहिती, त्यांना सांगण्यासाठी की 3 नक्कीच करा, तर परमजीची शक्ती तुमच्या दिवसभरात तुमच्या सोबत राहणार. आणि ह्याचा अनुभव स्वतः तुम्ही आम्हाला सांगा की तुम्हाला कसं वाटतं. आणि जे जुने लोक आहे त्यांना माहितीच आहे की आपल्याला 3 परमनाद रेग्युलर आणि 3 विशेष परमनाद करायचे आहे. तर P3Y ने खूप सगळे इच्छा पूर्ण होतात. तर आपल्यामध्ये भरपूर लोक असे आहेत की ज्यांना त्यांचे अनुभव सांगायचे आहे, पण आज थोडासा क्लास आपला टायमाचा पुढे गेलेला आहे, म्हणून आज आपण अनुभव घेत नाहीये, पण पुढच्या क्लासमध्ये नक्कीच आपण अनुभव घेऊ. तर करूया आपण क्लास समापन. बोलू. हां, त्याच्या आधी P3Y प्रचार नक्कीच करायचा आहे. तर ह्या क्लासची लिंक आपल्या ओळखीचे लोकांमध्ये आपल्याला पाठवायची आहे. ते ऐको न ऐको दॅट इज देअर बिझनेस. मला माझा लाभ झालेला आहे हे मी सांगून दिलं, त्यानंतरचं त्याचा कर्म. त्याचं कर्म नसेल तर कसं येणार ना तो क्लासमध्ये, राईट? तर हे तुमची चूक नाहीये, पण तुम्ही बिचारा तो त्रासमध्ये आहे, दुःखी आहे आणि तरी तुम्ही मुक्य राहिले किंवा सांगितलं नाही. कुठलाही नवीन व्यक्तीला तुम्ही भेटले त्यांना हे P3Y शक्तीची माहिती द्याच, किंवा हे जे रेकॉर्डेड क्लास आहे ते तुम्ही त्यांना पाठवू शकतात. त्याच्या पण व्यतिरिक्त हे जे गुडलक पप्पर कार्ड आहे हे त्यांना ऑफर करा की तुमच्या 1 महिना चांगलं जाईल. हे आपण समाजासाठी करू शकतो. ग्रेटेस्ट सेवा आहे ही, की ते लोक सुखी होईल, आनंदित होईल, आपल्या अवतीभोवतीच सगळे लोक सुखी आणि आनंदित होणार.
हे माझा स्वतःचा अनुभव आहे. P3Y कार्य करण्याने अपार शांती आणि आनंदाचा अनुभव होतो. मी कितीही बोलले ना की असं होतं असं होतं असं होतं, पण हे तुम्ही स्वतः केलं तेव्हाच करणार. मी म्हणते परमज्ञात करणे खूप छान वाटतं, एकदम मग शांत डोकं होऊन जातं आणि आनंदाचा अनुभव होतो. पण तुम्ही परमज्ञातच नाही करणार, तुम्हाला कसं करणार? बरोबर. तर हे आपल्याला स्वतः करायचं आहे, म्हणून ह्याचं नाव क्लास आहे, की क्लासमध्ये जेही शिकवतात ते प्रॅक्टिकल आपल्याला करावे लागतात. राईट. तर करूया आपण क्लास समापन. बोलूया, हे परम जी मुझ पर कृपा करो, सिर झुकाकर परम जी को नमस्कार करती हूँ. परम जी, आजचा हा क्लास आणि त्याचे फळ आपल्या चरणामध्ये अर्पण. परमाइदम न मम. परम जी की जय हो, जय जयकार हो. भेटूया पुढच्या मंगळवारी रात्री 9 वाजता. आपले मित्र किंवा आपली फॅमिली ह्याच्यासोबत नक्की हा क्लास अटेंड करा आणि पुढच्या मंगळवारी पण या. तर परमजीचे आणि डॉक्टरजीचे सर्वांना आशीर्वाद आहे की त्यांच्या पूर्ण आठवड्या खूप सुंदर, चांगलं आणि आनंदित जाव, अशी माझी पण परमजीला प्रार्थना. सर्वांना माझ्या चरणम शरणम गच्छामी.